नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स ग्रेट मराठी फिल्म्स या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण मराठीतले नावाजलेले क्रिटिकली ॲक्लेड मोस्ट वॉच चित्रपटांबद्दल बोलणार आहोत. तुम्ही जर या सिरीजमधील अन्य भाग बघितले नसतील तर ते नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ग्रेट मराठी फिल्म्सच्या आजच्या भागात आपण बोलूया एप्रिल मे 99 या चित्रपटाबद्दल. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत साजिरी जोशी, आर्यन मेघजी, श्रेयस थोरात, मंथन काणेकर. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत रोहन मापुसकर. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. ही गोष्ट आहे श्रीवर्धनमधील 3 मुलांची. वार्षिक परीक्षा संपल्यावर एप्रिल मेच्या सुट्ट्यांमध्ये मस्त तिघे मिळून सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटायचा. श्रीवर्धन हरिहरेश्वर फिरायचं, क्रिकेट खेळायचं असा त्यांचा प्लॅन असतो. त्या तिघांमधील एकाला त्याचे बाबा मुंबईला इंग्लिश शिकायला पाठवणार असतात, त्यामुळे तिघे टेन्शनमध्ये असतात. एक जण आपल्याला सोडून गेला तर पूर्ण सुट्ट्यांची वाट लागणार. मग स्टोरीमध्ये ट्विस्ट येतो. एका शहरातील पाहुणी जी की त्यांच्याच वयातील आहे ती सुट्ट्यांमध्ये गावाकडे येते. ती या तिघांना इंग्लिश शिकवेल आणि हे तिघे त्या मुलीला म्हणजे जाईला श्रीवर्धन फिरवतील असं ठरतं. आता ही जाई का या तिघांच्या सुट्ट्यांच्या मध्ये आली यासाठी तिघे या जाईचा रागराग करत असतात. मग पुढे एप्रिल मे हे 2 महिने या चौघांच्या आयुष्यातील कसे न विसरणारे ठरतात हे पाहण्यासाठी तुम्हाला हा मजेशीर हसत खेळवणारा चित्रपट पाहावा लागेल. आता बोलूया चित्रपटाच्या काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल. यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट. पहिले बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल. एप्रिल मे 99 हा चित्रपट आपल्याला कोकणातील आठवणींच्या दुनियेत घेऊन जातो. जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत 2 महिन्यांसाठी गावी जात असाल तर हा चित्रपट खूप आनंद देऊन जाईल. आणि जरी कोकणातले तुम्ही नसाल तरी तेथील लोक सुट्ट्यांमध्ये जीवन कसे व्यतीत करतात, तिकडची भाषा, खाणं, घरं, निसर्ग यांचा मनमुराद आनंद तुम्ही घेऊ शकता. या चित्रपटात शहरातून गावी जाऊन सुट्ट्यांचा आनंद कसा लुटतात हे दाखवलं आहेच, पण गावाकडील मुलं कसं या सुट्ट्यांकडे बघतात याचं चित्रण सुद्धा बघायला मिळतं. जे काही एप्रिल मेचे बारकावे टिपले आहेत, जे शब्द कानी पडतात ते खूप भारी वाटतं. जसं की कोकणातील खानावळ, मच्छी मार्केट, सणवार, वाडीची वार्षिक पूजा, मे महिन्यात असलेले एक लग्न, खरवस, चीक, खिमट हे आणि अनेक असे बारकावे टिपलेले आहेत. ते बघायला मजा येते. अभिनयाच्या बाबतीत तर हा चित्रपट भारीच आहे. 4ही मुलांनी जे काय केलं आहे, जे हावभाव, जे टायमिंग त्यांनी दाखवलं आहे ते कमाल वाटतं. एक चांगलं आहे की कास्टिंगमध्ये 18-20 वर्षांवरील मुलांना घेऊन त्यांना लहान बनवलं नाहीये. ही 4ही मुलं शाळेतीलच वाटतात, त्यामुळे ती ऑथेंटिसिटी दिसून येते. छोटे छोटे सीन्स त्यांचा कोलाज मस्त जमून आला आहे. इमोशन्स दिसून येतात, आपण हसतो यातच सगळं येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवट इतर चित्रपटांसारखा ड्रॅमॅटिक केला नाहीये, तिथे संपवलं आहे, ते बरं वाटतं. अजून एक म्हणजे टायटॅनिक चित्रपट पडद्यावर दाखवत आहेत म्हणजे आपण समजतो की ते अडल्ट सीन दाखवून विरोध निर्माण करतील, पण तसं इथे काहीच घडत नाही आणि ही गोष्ट आपल्याला आवडते. अजून एक म्हणजे या चित्रपटात मासिक पाळीबद्दल जो संवाद केला आहे तो खूपच रंजक आहे. निगेटिव्ह पॉईंटबद्दल बोलायचं तर काही लहान सहान गोष्टी आहेत, जसं की ही मुलं 7वी-8वीची असतील, त्यात ते बाईक चालवत आहेत. त्यानंतर कोकणात आजही आजी अजूनही नऊवारी साड्या नेसतात, तर नऊवारी साडी नेसलेली एक आजी सुद्धा दाखवता आली असती. चित्रपटाची लांबी थोडी कमी झाली असती तर बरं वाटलं असतं. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की आपण इग्नोर करू शकतो. तर हा होता रिव्ह्यू एप्रिल मे 99 या चित्रपटाचा. हा एक मस्त, निवांत, हलका फुलका, रिपीट व्हॅल्यू असलेला चित्रपट आहे. सगळ्यांनी हा चित्रपट एकदा नक्की बघितला पाहिजे. तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.